इंदापूर तालुक्यातील शेतकरी आता हक्काच्या पाण्यासाठी आक्रमक झाले असून पुण्यातील सिंचन भवन कार्यालयासमोर उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनाला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे। इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला असून हक्काचे पाणी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पुण्यातील सिंचन भवन कार्यालयासमोर उपोषण आणि धरणे आंदोलन काल करण्यात आले। आम्हाला आमच्या हक्काचं पाणी द्या, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। शेतकरी म्हणाले की आम्हाला अनेक वेळा निवेदने देऊनही पाणी मिळाले नाहीये। आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही। जोपर्यंत हक्काचे पाणी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील। या आंदोलनाला राजकीय पाठिंबाही मिळताना दिसत आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविलाय। दत्तात्रय भरणे म्हणाले की शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे। शासन स्तरावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील। तर हर्षवर्धन पाटील म्हणाले की शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। पाणी हा त्यांचा हक्क आहे आणि तो मिळवून देण्यासाठी आम्ही ठाम आहोत। सध्या इंदापूरच्या शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होत असून प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास हे आंदोलन आणखी उग्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। प्रशासन आणि या प्रश्नावर काय निर्णय घेते हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्याला सिंचन भवनावरती येण्याची वेळ आली, हीच खरी आपल्याला आपलं दुर्दैव आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या प्रश्नासाठी आपण सगळ्यांना लढतोय आहे। परंतु काल परवा ज्या वेळेस आपण गावाच्या ठिकाणी आंदोलन केलं आणि पाणी बऱ्यापैकी आपल्या तालुक्यामध्ये यायला सुरुवात झाली, लगेच या ठिकाणी पक्षाचा जामखेडचा पावला डांबर दुसरा माईक कोण बोलतोय? रोहित पवार या ठिकाणी सिंचन भवनावरती आले आणि 12 तारखेला इंदापूरला पाणी पोहोचेल असा शब्द दिलेला हा हलकट देशमुख यांनी आपल्याला लेखी पत्र दिलं की 12 तारखेला इंदापूरला पाणी पोहोचेल। परंतु 12 तारखेची 18 तारीख झाली पण इंदापूरला पाणी पोहोचलं नाही। आज त्याची 25 तारीख आली तरी देखील पाणी पोहोचलं नाही आणि तोपर्यंत रोहित पवारांनी यांना दम दिला। अधिकारी रोहित पवारांच्या दबावाखाली जर काम करत असतील तर त्या रोहित पवारांचा मी जाहीर निषेध करतो। काय पाण्याचं धोरण आहे टेल टू हेड। मग पहिल्यांदा पाणी सुटल्यानंतर हे करंगवाडी तलावामध्ये पाणी गेलं पाहिजे आणि नंतर पाणी इंदापूर तालुक्यातून दौंड तालुक्याने असं करत करत पाणी वरच्या दिशेला गेलं पाहिजे। परंतु हे कुठेच होत नाही। त्यावेळेस आपण कुठेतरी कमी पडतोय। ज्यावेळेस पाणी सोडलं जातं त्यावेळेस हे सगळं प्रयोग अगोदर व्हायला पाहिजे होते। खऱ्या अर्थानं त्याला उशीर झाला आणि म्हणून आज आपल्यावर ही वेळ आली। आज इंदापूर तालुक्याचा पाणी प्रश्न हा जनता संपूर्ण आक्रोश मध्ये गेलेली आहे। आज कुठंच शेतीला पाणी राहिलेलं नाही। सगळे ऊस व छोटी छोटी तरकारीची पिकं तर जळून खाक झाली आणि म्हणून आपल्या सर्वांना आज इथं येण्याची वेळ आली। मी मनापासून आभार मानतो भरणे मामा या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री असताना देखील आज या ठिकाणी आले। परंतु मामा हा प्रश्न सुटला पाहिजे। आम्ही इथून उठणार नाही। तुम्ही कोणताही शब्द द्या आम्हाला, जोपर्यंत पाणी या ठिकाणी करंगवाडी तलावात पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। काय आमचं चुकलं? आम्ही फक्त पाणी मागतोय, त्याचं नियोजन झालं पाहिजे, त्यावरती उपाय काढला पाहिजे आणि पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी सुटला पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे। आज या गोष्टीसाठी आपल्याला इथं यावं लागलं आणि देशमुख वरती बाबा आपल्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल, शेतकऱ्यांना चुकीचं माहिती पुरवली जात असेल आणि शेतकऱ्यांचं पीक जळून देखील त्यांची जर चेष्टा कोण करण्यात असेल तर महाराष्ट्राचे कृषी मंत्री म्हणून सरकारच्या वतीनं त्या देशमुखला निलंबित करून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। जे अधिकारी याला जबाबदार असतील त्या सर्व अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि कृषी मंत्री म्हणून मामा आमची तुम्हाला विनंती की तुम्ही तातडीने या खडकवासला तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं जळलेल्या पिकांचं पंचनामा करून या शेतकऱ्यांना कृषी मंत्री म्हणून आपण भरपाई देण्याच्या दृष्टीने
एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी संजय चांदगुडे, इंदापूर.